आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। काल मी एक अपक्ष आणि एक काँग्रेसचा अर्ज भरला, तर आज आणखी 2 अर्ज दाखल करणार। 19 तारखेपर्यंत पक्षाने एबी फॉर्म दिला नाही तर बंडखोरी, विशाल पाटलांचा काँग्रेसला इशारा। भाजपाला पाडण्यासाठी काही तडजोडी कराव्या लागणार, तर विशाल पाटलांशी आम्ही बोलणार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची माहिती। सांगलीच्या जागेबाबत काल पटोले आणि थोरातांसोबत चर्चा, वरिष्ठांना सांगलीच्या जागेबाबत सर्व माहिती दिली। राज्यातील नेते आणि वरिष्ठ नेत्यांनी काय तो मार्ग काढावा, विश्वजित कदम यांचं वक्तव्य। माहिती आणि मवियाचे 7 उमेदवार आज अर्ज भरणार। अर्ज दाखल करण्यापूर्वी बड्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये शक्तीप्रदर्शन होणार। सोलापुरात भाजपचे राम सातपुते, रणजित निंबाळकर अर्ज भरणार। शरद पवार गटाचे धैर्यशील मोहितेही अर्ज भरणार, तर कोल्हापुरात मविया उमेदवार शाहू महाराज, सत्यजित पाटील अर्ज भरणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज सोलापूरमध्ये रोड शो, फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये राम सातपुते उमेदवारी अर्ज दाखल करणार। धाराशिवचे ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आज लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार। आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, रोहित पवार आणि अमित देशमुख उपस्थित राहणार। कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। दसरा चौकातून शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार। ठाकरे गटाचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार विनायक राऊत आज उमेदवारी अर्ज भरणार। सकाळी 11 वाजता शक्तीप्रदर्शन करत भरणार उमेदवारी अर्ज। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सभांची सर्वाधिक मागणी, 125 पेक्षा अधिक प्रचार सभा घेण्याची महायुतीची डिमांड। विधानसभेच्या तिकिटासाठी भाजपा आमदारांना लोकसभेचं टार्गेट, लोकसभेसाठी मतदारसंघातून लीड द्या आणि विधानसभेचं तिकीट मिळवा, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आमदारांना सूचना। पुण्यातील काँग्रेसचे नेते आबा बागुल 2 दिवसांमध्ये निर्णय जाहीर करणार। काल आबा बागुल यांनी नागपुरात घेतली फडणवीसांची भेट, दंगेकरांना उमेदवारी दिल्यानं बागुल काँग्रेसवर नाराज। मुंबईत सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे दोन्ही आरोपी अटकेत, गुजरातच्या भुजमधून आरोपींना बेड्या, पण आरोपींना वापरलेल्या शस्त्राचा शोध सुरू। पनवेलमधील हरिग्राम गावामध्ये गोळीबार प्रकरणातील आरोपींचं महिनाभर वास्तव्य, हरिग्राम गावातील राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये राहूनच आरोपींनी कट रचला। निवडणूक चिन्हाबाबत अजित पवार गटाकडून वृत्तपत्रामध्ये पुन्हा जाहिरात, राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह न्यायप्रविष्ट जाहिरातीमध्ये उल्लेख। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज 4 ठिकाणी ओबीसी मेळावे, चंद्रशेखर बावनकुळे आणि भुजबळ ओबीसी मेळाव्याला संबोधित करणार। सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी ओबीसी मेळाव्याचं आयोजन। पहिल्या टप्प्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस, शेवटचे काही तास उरल्यानं जनसंपर्कासाठी उमेदवारांची धावाधाव, उमेदवारांचा सभा आणि जनसंपर्कावर भर। अजय बोरस यांनी काल मध्यरात्री घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, नाशिकच्या जागेसाठी बोरस यांना उमेदवारीची कार्यकर्त्यांची मागणी, मुख्यमंत्री शिंदे आणि बोरस यांमध्ये नाशिकच्या जागेवरून चर्चा। पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या भोंगवली गावामध्ये सुप्रिया सुळेंची रात्री उशिरा पदयात्रा, पदयात्रेमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद। बुलडाण्यामधल्या स्वर्गीय शरद सोशींच्या शेतकरी संघटनेचा रविकांत तुपकरांना पाठिंबा, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ललित बहाळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली घोषणा, पूर्ण ताकदीनं रविकांत तुपकरांच्या पाठीशी उभे राहणार असल्याची दिली ग्वाही। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मिशन डिस्टिंक्शनसाठी धावले नागपूरकर, 75% मतदानाचे ध्येय गाठण्यासाठी जिल्हाधिकारी बिपिन इटनकर यांचे प्रयत्न। निवडणूक खर्चासाठी उमेदवारांना स्वतंत्र बँक खातं उघडणं अनिवार्य राहणार, तर बँक खात्याची माहिती अर्जासोबत देणंही आवश्यक असणार। नाशिकच्या मुंगसे ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको, अपघातांच्या घटनांवरून ग्रामस्थ आक्रमक, महामार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी, आंदोलनामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचाही सहभाग। नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळी ज्वारीची लागवड, कमी पाण्यामध्ये भर उन्हामध्ये ज्वारी पिकाला बहर। गोंदियात कॉलर बेल्ट हरवल्यानं भरकटलेल्या वाघिणीचा पुन्हा शोध घेण्यात आला, कॉलर बेल्ट लावून वाघीण पुन्हा निसर्गात मुक्त। पुण्याच्या भोरमध्ये संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पावसाची हजेरी, डोंगरी भाग असलेल्या निगुडघर म्हसर मार्गावर रस्त्याचं काम सुरू असल्यानं वाहन चालकांची तारांबळ। मुक्ताईनगरच्या 4 ठाणा आणि नांदवेल परिसरामध्ये तब्बल 32 तास वीज पुरवठा खंडित।